सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो रुदारयतु मूर्तिभेदः व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं बन्धुजानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद्भगवद्गीता असणारा चालू आपला 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायामधला असणारा 18व्या श्लोकापर्यंत येऊन आपण पोहोचू। मागच्या या दोन पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी सुमती आणि दुर्मती, कोण सुमती आणि कोण दुर्मती, किंवा कोणाची बुद्धी सुबुद्धी आणि कोण दुर्बुद्धी असणारा आहे याचं व्याख्यान या मागच्या असणाऱ्या श्लोकांच्या माध्यमातून केलं। आत्म्याचं असणारं एकत्व, निसंगत्व, निर्वयत्व हे जे आहे हे जो मान्य करतो तो सुमती। आणि अशा प्रकारे दुर्मती कोण, मग आत्म्यावरच आत्मा करता भोगता अशा प्रकारे ते सगळ्या ज्या गोष्टी आहे शरीराच्या माध्यमातून क्षेत्राचे असणारे सर्व धर्म जो आत्म्यावर अध्यारोपित करतो तो या ठिकाणी दुर्मती म्हणून सांगतो। अशा प्रकारे मग काय व्हायला पाहिजे आपल्याला, आपल्यासाठी हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपण जे आहोत ज्याप्रमाणे आपण म्हटलो मागच्या पाठाला आपण पाहिलं काय आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द होते। या दोन शब्दाची व्याख्या पाहिजे। देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं असणारं अस्तित्व जो अंगीकार करतो ते सगळेच्या सगळे आस्तिक, त्यांना आपाततः कसा असेल तसं त्या अनुषंगाने पण या देहाच्या व्यतिरिक्त काहीतरी गोष्ट इथे आहे, ती गोष्ट येते ती गोष्ट जाते, आणि त्याकरता म्हणूनच आजचा आम्ही श्राद्ध करतो, आजचा 10वा करतो, आजचा 13वा करतो। म्हणजेच काय, त्या वस्तूसाठी, त्या देह म्हणजेच आत्मा नाही, त्या देहाच्या व्यतिरिक्त जी वस्तू आहे त्याचं नाव त्यांना, रूप त्यांना यथार्थ माहिती जरी नसलं तर च्या व्यतिरिक्त, त्या देहाच्याही व्यतिरिक्त ती वस्तू आहे असं आपाततः ज्यांना ज्ञान आहे सगळे आस्तिक। मग नास्तिक देह म्हणजेच आत्मा, आणि मग देहाकरिता म्हणून जे काय आहो खाओ पिओ मजा करो, आजची जी संस्कृती आपण पाहत आहोत, आपल्या आसपास जे आपण सगळे पाहत आहोत ते काय, आजची जी सगळी संस्कृती त्या अनुषंगाने चाललेली। देह म्हणजेच आत्मा म्हणून काय, देहाला जे अपेक्षित आहे खाणं पिणं मजा करणं बस एवढंच, तद व्यतिरिक्त काही नाही। आहार निद्रा भय मैथुनंच एतत् समानम पशुभेन नाराणाम सांगितलं। आहार निद्रा भय मैथुनंच या व्यतिरिक्त त्यांना पाचवी गोष्ट त्यांना आठवत नाही। आहार म्हणजे खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे भीती, आणि मैथुनंच म्हणजे मनामध्ये असणारी कामवासना। या ज्या 4 गोष्टी आहेत या 4 गोष्टींच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची गोष्ट त्यांना आपल्या जीवनामध्ये ज्ञात होत नाही। हे असे सगळे हे जो कोण आहे ते सगळे नास्तिक वृत्तीचे हे दुर्मती सांगितले। आत्ताची जी शास्त्राची व्याख्या झाली या शास्त्राच्या व्याख्येमध्ये या सर्वांना आम्ही कोण म्हणतो, हे सगळे दुर्मती। मग आपण काय केलं पाहिजे, तर देहा व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व मान्य करून त्याचं असणारं जे स्वरूप स्वस्वरूप काय ते स्वरूप जाणण्याकरिता प्रयत्नशील राहणारे आहेत हे सगळे कोण, ते सगळे सुमती। म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी त्याची व्याख्या करण्याची गरज पडली की अशा प्रकारे देह आणि देहाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या आत्म्याचं अस्तित्व मान्य करून त्याच्या प्राप्तीकरता अथवा त्याची असणारी अपरोक्ष अनुभूती करता प्रयत्नशील राहणं ही साधकाची असणारी साधना आहे। आणि म्हणजे अशा प्रकारे पुन्हा एवढं सांगितल्यानंतर आता 18व्या श्लोकाच्या माध्यमातून काय करतात, कर्माचा असणारं विश्लेषण या ठिकाणी आता त्यांनी आरंभ केलं। अथ इदानीं कर्मणां प्रवर्तकम उच्यते। आता
झाल्यानंतर काय सांगितलं, आता ज्या कर्माचा ज्ञानी पुरुषांना अधिकार नाही, जे कर्म म्हणून कर्म जे आहे, जे ज्ञानी आहे, सर्व संकल्प संन्यासी सांगितलं, ज्ञानांकर सर्व कर्म परित्याग सांगितलं, जे ज्ञानी आहेत त्यांच्याकडे. मग तेच या ठिकाणी सांगितलं, आता ज्या कर्माचा ज्ञानी पुरुषांना अधिकार नाही, आणि म्हणून अशा प्रकारे जे ज्ञानी आहेत त्यांना काय सांगितलं, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं. की ते स्पष्ट आहे, त्याच्यासाठी दुसरं काही कार्य नाही, फक्त आत्मा असणारा जो आत्मतत्व आहे, त्या आत्मातत्वाच्याच आत्माराम, त्या आत्म्यामध्येच त्याला आराम, आत्मानंद, आत्म्यामध्येच मागे सांगितलं त्याप्रमाणे आत्म्यामध्येच त्याला आनंद प्राप्त होतो, त्याला दुसरं काही कोणाची गरज पडत नाही. आपल्या मस्तीमध्ये मस्ताराम म्हणजे हे सगळे आता शब्द जे आहेत ते मागच्या पाठामध्ये पाहिले. हे सगळे हरिद्वार, ऋषिकेश, नर्मदाचा किनारा आहे, ज्या ज्या ठिकाणी साधू आणि महात्मे ज्या ठिकाणी राहतात, या ठिकाणी हे सगळी नावं आपल्याला दिसतात. तो काय, रामानंद, रामाच्या नामामध्येच त्याला आनंद, दुसरं त्याला काही नाही. आत्मानंद, आत्म्यामध्येच त्याला आनंद, दुसरं काही नाही. मस्ताराम, आपल्या मस्तीमध्येच राहणारा, म्हणजे अशा प्रकारे त्यांना त्यानंतर नंदती नंदती नंदत्येव सांगितलं. फक्त तो परमात्म्याचा असणारा जो आनंद आहे तो असणार कुठल्याही प्रकारच्या इंद्रिया आणि विषयांच्या व्यतिरिक्त. विषय तो त्यांचा झाला नारायण. या अनुषंगाने सांगा की विषय आता राहिलाच नाही, मी तू पण काही राहिलं नाही, विषय हा संपूर्ण विषयच संपलेला आहे त्या ठिकाणी. आता काय नाही, सर्वत्र एकच नारायण त्यांना दिसायला. मग अशा प्रकारे सर्वत्र एकाच नारायणाचं दर्शन झाल्यानंतर काय, मग त्यांचं असणारी सगळ्या क्रिया, मग कसेही असू दे, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन, यस्य ब्रह्मणी रमते चित्त, त्यांचं जे चित्त आहे ते कोणामध्ये, फक्त ब्रह्मामध्येच, ब्रह्माच्या व्यतिरिक्त परमेश्वरामध्येच, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त नारायणामध्ये, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही त्यांना दिसत. जसं आज ज्याप्रमाणे काय नरसिंह जयंती, आज काय भगवान नरसिंह आहे की या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी प्रल्हादाची असणारी भक्ती, त्या भक्तीच्या अनुषंगाने वास्तविक भगवंताचं कार्यच आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां सांगितलं भगवंता. मी अवतीर्ण होतो, पण अवतीर्ण होण्याचं रहस्य काय, कशासाठी मी अवतीर्ण होतो, चौथ्या अध्यायात सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यद्यपि सृजाम्य, परंतु त्याचं असणारं उत्तर का, तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, जे साधू प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी, आणि असाधू वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा नाश करण्याकरिताच. म्हणून मी काय करतो, प्रत्येक युगायुगामध्ये, प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मी प्रगट होतो. आणि म्हणून अशा प्रकारे आज सुद्धा का नरसिंह अवतारामध्ये त्यांनी वरच तसा ब्रह्मदेवाकडे मागितला, हिरण्यकश्यप, जमिनी नको, वर नको, खाली नको, हित्या नको, देव नको, यक्ष नको, गंधर्व नको, मनुष्य नको, राजा नको, कोणाच्याही आत्ममरण नाही पाहिजे, खाली नाही, आत नाही, बाहेर नाही, अनेक सगळ्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्या बुद्धिपटलावर त्या सगळ्या मागून घेतल्या ब्रह्मदेवाकडे. त्या या एवढ्या ठिकाणी मला कदापि तू काय माझा वध किंवा मला माझं मरण होऊ देऊ नकोस. आणि मग काय उन्मत्त होऊन सगळ्यांना त्रास द्यायला आरंभ केला. म्हणून भगवंतांनी आपली लीला जी आहे त्या लीलेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलं, तर त्या ठिकाणी असणारा त्याचा असणारा पुत्र प्रल्हादाची असणारी ती भक्ती, त्या भक्तीवर प्रसन्न होऊन या सगळ्या लीला आहे. भगवंताचा अवतार त्या ठिकाणी निर्माण होणं हे प्रामुख्याने, आणि हिरण्यकश्यपूचा नाश करणं हे प्रमुख. कुठे आहे बाबा या खांबात, या खांबामध्ये सुद्धा तोच व्यतिरिक्त काही ना, अंतर बहिष्ठ हे तत्वाचं ज्ञान. प्रल्हादाला काय झालं, प्रल्हादाला ते तत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, का आत बाहेर सर्वत्र
नारायण सर्वत्र आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाच्या अनुषंगाने वडिलांना मग राग आला हिरण्यकश्यपूला, त्या खांबामध्ये कसं काय असेल. आणि म्हणून मग खांबाला काय केली, लाथ मारल्यावर त्या खांबामधून भीषण असणारं हे स्वरूप आलं का लक्षात. मनुष्याचा देह आणि सिंहाचा असणारा मस्तक, अशा प्रकारचा हा नरसिंहाचा असणारा अवतार त्या ठिकाणी धारण झाला आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणजेच काय, तर अशा प्रकारे भगवंताची असणारी ही अवतार लीला त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे अशा प्रकारे मग काय, जे कर्म कोणा करतात, तर कर्म जे अज्ञानी अवस्थेमध्ये आहे, जे ज्ञानी अवस्थेमध्ये ते भगवंताच्याच अनुषंगाने भगवंताच्याच नामामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रल्हाद त्या ठिकाणी फक्त नारायण नारायण नारायणाच्या व्यतिरिक्त प्रल्हादाला आणि काही माहिती आहे, भगवंताच्या नामामध्येच रामानंद, रामाच्या नावामध्येच आनंदित झालेला. अशा प्रकारचे जे आहेत ते काय, त्यांच्यासाठी कार्यम न विद्यते गीतामध्ये, त्यांच्यासाठी अशा जशा प्रकारे आत्मचिंता ज्यांना आहे, यांना आत्मचिंता करायची आहे, त्यांना त्यात व्यतिरिक्त म्हणून त्यांना संन्यास सांगितलं, सर्व कर्म परित्याग सांगितलं. म्हणून त्यांना काषाय वस्त्र, त्यांच्या असणारी जी व्यवस्था आहे ती इतरांनी, गृहस्थी आहे वानप्रस्थी आहे यांच्याकडनं त्यांची असणारी जी व्यवस्था आहे ती व्हावी. त्यांनी काय करावं, फक्त परमेश्वराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करत राहावं आणि त्या परमेश्वराला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. त्यासाठी असणारी ही अवस्था आहे किंवा ही व्यवस्था आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी तेच सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून जो ज्ञानी आहे तो ज्ञानीसाठी म्हणून काय सांगितलं, सर्व ज्ञानीला. म्हणून ज्या कर्माचा ज्ञानी पुरुषांना आणि का अधिकार नाही, म्हणजे कर्मामध्ये त्यांचा काय कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, परंतु अज्ञानी पुरुषांना मात्र आहे. जे अज्ञानी आहे, अज्ञान अवस्थेमध्ये आहे, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छदकं समाहा. पुढे सांगितलं ईशावास्य 19 सांगितलं, कुर्वन्नेवह कर्माणि जिजीविषेच्छदकं समाहा. सांगितलं की या ठिकाणी तू काय कर्म करत 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 100 वर्ष तू जर, म्हणजे अशा प्रकारे कोण आहे जे अज्ञान अवस्थेमध्ये आहेत, त्या अज्ञान अवस्थांसाठी आहेत, त्यांच्यासाठी काय अज्ञानी पुरुषांना मात्र काय केलं म्हणजे कर्मापेक्षित आहेत. आणि म्हणून अज्ञानी पुरुषांना मात्र कर्माचे शिक्षा आहे, त्या कर्माचे प्रवर्तक निमित्त कोण. आणि म्हणून अशा प्रकारची ती जी कर्म आहे ती कर्म कुठून आरंभ होतात, त्याचा करता कोण, त्याच्यामध्ये भेद काय, त्या कर्माचा असणारा सारासार विचार 18व्या श्लोकापासून आरंभ होत जातात. कोणती कर्म सात्विक, कोणती राजसिक, कोणती तामसिक, मध्ये ते आपल्याला काय कोणती कर्म करायची झाली तर काय करावं, ज्याला कर्मयोग करायचा आहे त्यांनी, त्या सगळ्याचं असलं विश्लेषण या ठिकाणी आरंभ केलं त्यांनी. आणि 18व्या श्लोकाच्या माध्यमातून तो आरंभ केला. 18व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर अचोदना करणं कर्म करतेति त्रिविध कर्म संग्रह. ज्ञानम नेयम आणि परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. की अशा प्रकारे त्रिविधा कर्मचोदना म्हणजे अशी ही 3 प्रकारची कर्मामध्ये प्रवृत्त करणारी सामग्री. कोणकोणती, तर ह्या 3 प्रकारची. कोणकोणती, ज्ञानम. ज्ञानम म्हणजे काय, ज्याने सर्व विषयांचे ज्ञान होते, की ज्या बुद्धिपटलावर कुठलीही वस्तूचं ज्ञान होण्याकरिता विशिष्ट मेधाशक्ती अपेक्षित. सगळ्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान सहज होत नाही, मग ती अपेक्षित एकच गोष्ट शिक्षक 50 मुलांना ज्या वर्गामध्ये शिकवत असते, एखाद्याला लगेच शीघ्र ग्रहण करतो, एखाद्याला 2दा सांगायला लागतं, एखाद्याला 4 वेळा सांगायला लागतं, एखाद्याला 10 वेळा सांगायला लागतं, तरी लक्षात येत नाही. म्हणून अशा प्रकारे ती वस्तू धारण करण्याची जी शक्ती किंवा समजून घेण्याची जी शक्ती ती म्हणजे काय, तर ती त्याने काय विषयाचं असणारं ज्ञान धारण करण्याची असणारी जी शक्ती त्याला त्या ठिकाणी ज्ञान असं सांगितलं. नेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचे, विषय. नेय शब्दाचा असणारा अर्थ म्हणजे विषय. नेय म्हणजे सर्व प्रकारचे विषय. आणि काय, परिज्ञाता. परिज्ञाता म्हणजे त्यांना जाणणारा. नुसता ज्ञान आहे, विषय आहे, परंतु जाणणारा नसेल तरी त्याचा उपयोग का, म्हणून जाणणारा नसला तरी उपयोग नाही. म्हणजे काय, ज्ञान पण पाहिजे
त्या ज्ञानाला विषय पाहिजे. नुसतं ज्ञान असून पण उपयोग नाही. मग काय, त्याला काहीतरी विषय पुढे पाहिजे. चिमटा हा झाला ज्ञानाचा मग विषय. आणि मग ह्या ज्ञानाचा विषय काय, पुन्हा तो विषय जाणणारा मी, त्या ठिकाणी भोक्ता परिज्ञाता तो आहे. म्हणजे तो विषय जाणणारा भोक्ता. हे काय झाले, 3 प्रकारचे त्रिविधा कर्मचोदना. अशा प्रकारे काय, हे 3 प्रकारची कर्मात प्रवृत्ती करणारी सामग्री आहे. पहिले 3 गोष्टीच्या अपेक्षा. एक तिथं जाणणारा पाहिजे, नंतर एक त्याला ज्ञान पाहिजे, आणि नंतर विषय पाहिजे. ही त्रिपुटी ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच वेळेस एखाद्या वस्तूचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि मग त्या ज्ञानाच्या अनुषंगाने तो कर्मामध्ये प्रवृत्त होईल. कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह. त्यानंतर करण म्हणजे इंद्रिय, म्हणजे बाह्य आणि अंतर इंद्रिय. बाह्य म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त. अशा प्रकारचे असणारे कर्ण, ज्यांच्याद्वारे कर्ण म्हणजे च्या साह्याने व्यापार होतो ते सगळं अलग लक्षात. ती झाली कर्ण. कर्णानंतर कर्म. कर्म म्हणजे आपल्याला कर्त्याला अपेक्षित असणार कर्म. नुसती कर्ण आहेत, परंतु जो कर्ता आहे, काय करायचंय, काय खायचंय, कोणतं कर्म करायचंय, म्हणून कर्त्याच्या अनुषंगाने अपेक्षित असणारं काय, त्याकडे इष्ट असणारं काय कर्म, मला हे करायचंय, मला ते करायचंय, त्या अनुषंगाने कर्म. आणि कर्ता म्हणजे जो मुख्य या ठिकाणी भोक्ता आहे, कर्णाकडून व्यापार करविणारा, या सगळ्यांना प्रवृत्त करणारा. हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे, अशा प्रकारे या काय सगळ्यांना व्यापारामध्ये प्रवृत्त करणारा तो कर्ता. आणि म्हणजे काय झाले, अशा प्रकारे 3 प्रकारचे कर्मसंग्रह, याला म्हणलं कर्मसंग्रह. आणि वरचे 3 झाले ते कर्मचोदना, कर्मामध्ये प्रवृत्त करण्यासाठी अपेक्षित प्रमुख घटक ज्ञानम नेयम परिज्ञाता. याच्याद्वारे काय होतो, तो कर्मामध्ये प्रवृत्त होतो किंवा मुख्य, अलग लक्षात, हे मुख्य त्याच्यामध्ये. आणि त्रिविधा कर्मसंग्रह, त्यानंतर 3 उप, वरची जी पंक्ती आहे ती मुख्य आणि खालची पंक्ती आहे ती उपपंक्ती. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मसंग्रह हा अशा प्रकारे कर्माचा संग्रह त्या ठिकाणी तो करत असतो. त्याचा त्या ठिकाणी तो अशा प्रकारे कर्मामध्ये या सर्वांच्या साहाय्याने, थोडक्यात जो अज्ञानी आहे हा अज्ञानी अशा प्रकारे ज्ञान ज्ञेय परिज्ञाता करणम कर्म करते या सगळ्यांच्या अनुषंगाने त्या कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. त्याचा असणारा आचार्यांचं व्याख्या. आचार्य काय म्हणतात, ज्ञानमिति ज्ञान नेयते अनेनेति सर्व विषयम अविशेषेण उच्यते तथा नेयम ज्ञातव्यम तदपि सामान्यज्ञेव सर्वम् उच्यते तथा परिज्ञाता उपाधिलक्षणः अविद्याकल्पितः भोक्ता चेतत्रयम् अविशेषेण सर्वकर्मणां प्रवर्तका त्रिविधा त्रिप्रकाराः कर्मचोदना ज्ञानादीनां हि त्रयाणां सन्निवादे हानोपाधि प्रयोजनं सर्वकर्मारंभ स्यादः तदपंचभिः अधिष्ठानाभिरब्धं वाङ्काय आशयभेदेन त्रिधा राशीभूतं 3 कर्णासु संग्रह्यते इति एतदुच्यते. कर्णं क्रियते अनेन इति वाक्यं श्रोत्रादि अन्तस्थं बुद्ध्यादि कर्म ईप्सिततम कर्तुः क्रियाया व्याप्यमानं कर्ता कर्णानां व्यापारिता उपाधिलक्षणम् इति त्रिविधः त्रिप्रकारः कर्मसंग्रहः सग्रह्यते अस्मिन् इति संग्रहः कर्मणः संग्रहः कर्मसंग्रहः कर्म एषु इति 3 समवैति तेन अयं त्रिविधः कर्मसंग्रहः. काय म्हणतात तो आता या ठिकाणी म्हणतात, ज्ञान म्हणजे काय, ज्याच्या योगाने समजले जाते ते ज्ञान. ज्याच्या अनुषंगाने एखाद्या वस्तू ज्ञान होतं म्हणजे काय, त्या बुद्धीच्या अनुषंगाने ती धी प्रज्ञा, त्यामुळे ते वस्तूचा आपल्याला काय विषय तो समजण्याची असणारी बुद्धीची कॅपॅसिटी, थोडक्यात समजा. म्हणून ज्याच्या योगाने समजले जाते ते ज्ञान अमुकच विषय समजला जातो असे या ठिकाणी विवक्षित नसून सर्व विषय ज्ञान अशा सामान्य अर्थानेच या ठिकाणी ज्ञान शब्दाची योजना केली. सर्वसामान्य म्हणजे काय, थोडक्यात वस्तू जाणून घेण्याची बुद्धीची असणारी जी कॅपॅसिटी आहे ही म्हणजे काय, त्या ठिकाणी सर्वसामान्य तो ज्ञान शब्दाने त्याला आपण ग्रहण केलेला आहे. आणि म्हणून अशा सामान्य अर्थाने या ठिकाणी ज्ञान शब्दाची योजना केली. विशेष असा अर्थ नाही,
तर बुद्धीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ज्ञान शब्दाची योजना केली आहे. ज्ञेयम जाणण्यास योग्य ज्ञान आहे, परंतु नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. त्याला ज्ञेय, त्याला काहीतरी पुढं वस्तू पाहिजे. नुसतं ज्ञान झालं तर मग त्याचं काय नुसतं ज्ञान आहे, परंतु पुढे विषय नसेल, काहीतरी वस्तू अपेक्षित आहे पुढे. त्या वस्तूचं ज्ञान, चिमट्याचं ज्ञान त्या स्मृतिपटलावर होणार. म्हणून समोर काहीतरी वस्तू अपेक्षित आहे, ती समोर अपेक्षित असणारी वस्तू म्हणजे ज्ञेयम. तेच सांगितलं. ज्ञेयम म्हणजे जाणण्यास योग्य. म्हणजेच काय, हे अमुकच असे विवक्षित नसून सर्वसामान्य घेतलेले आहे. हे पण सर्वसामान्य ज्ञेय स्वरूपाचे असणार आहे. हे पण विशिष्ट असं नाही, परंतु सर्वसामान्य जे आहे ते सर्वसामान्याच्या अनुषंगाने हा अमुकच विवेक्षित विषय पाहिजे असं काही नाही, परंतु सर्वसामान्य ज्ञेय म्हणजे जाणण्यासाठी अपेक्षित असणारी वस्तू. हे घेतले. परिज्ञाता म्हणजे उपाधी प्रधान असा जो अविद्या कल्पित भोक्ता. आता परिज्ञाता म्हणजे यांना जाणणारा ज्ञान आहे, समोर विषय आहे, परंतु ते जाणण्याकरिता कुणीतरी अपेक्षित आहे. तो अपेक्षित असणारा जो आहे त्याला या ठिकाणी परिज्ञाता असं म्हणलं. म्हणजेच काय, तो उपाधी प्रधान, ही आहे उपाधी, शरीर आणि इंद्रियांचा असणारा समूह कार्यकरण संघात ही उपाधी. परंतु या उपाधी प्रधान असा जो अविद्या कल्पित भोक्ता, या उपाधीमध्ये राहणारा, अविद्या कल्पित म्हणजे जीव या भावनेने राहणारा, तो काय अविद्या कल्पित भोक्ता, तो परिज्ञाता होय. अशा प्रकारे या ठिकाणी तो जो असणारा, ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो, तो या ठिकाणी परिज्ञाता या शब्दाने व्याख्या त्याची करून तो काय अविद्या कल्पित भोक्ता, तोच काय करतोय, त्याच्या असणाऱ्या ज्ञानाच्या द्वारे ज्ञेय वस्तूचं ज्ञान काय करतो, त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो आणि त्या अनुषंगाने कर्मामध्ये प्रवृत्त होतो. हे अशा प्रकारे त्याचा संगती या ठिकाणी लावायची. म्हणून अविद्या कल्पित भोक्ता तो परिज्ञाता होय. हे तीन सर्व कर्माची सामान्य प्रवर्तक होय. हे तीन ज्यावेळेस अपेक्षित असतील त्यावेळेस तो काय आहे, तो अज्ञानी जीव काय होतो, कर्मामध्ये प्रवर्तक होतो. म्हणून हे तीन सर्व कर्माची सामान्य प्रवर्तक होत. तीन प्रकाराने युक्त असलेली ही कर्मचोदना म्हणजे अपेक्षित घटक. कुठलंही कर्म करण्यासाठी सर्वप्रथम हे तीन घटक अपेक्षित आहेत, सर्वात मुख्य प्रमुख घटक. आणि म्हणून तेच सांगितलं काय, तर या ठिकाणी ही तीन सर्व कर्मांची सामान्य प्रयोग होतं. तीन प्रकारांची युक्त असलेली ही कर्मचोदना सर्व कर्माची प्रवर्तक आहे. कर्माची जी चोदना ती कर्मचोदना. चोदना म्हणजे काय, क्रियेचे प्रवर्तक वचन. चोदना म्हणजे त्या ठिकाणी असणं, ह्या तू असे कर, हे जे सांगितलं जातं शास्त्रामध्ये, अरसंध्या उपासित, अशा प्रकारे जे काही शास्त्रविधीमध्ये सांगितलं जातं तेच म्हणजे चोदना. एखाद्याला त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करणे, तू असं कर, तू तसं कर, तेच आहे चोदना. म्हणजे क्रियेचे प्रवर्तक वचन, त्यांनी ते सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी की हे असं कर, ते तसं करू नकोस, अशा प्रकारे त्या असणाऱ्या कोणाला, तर इथं जो परिज्ञाता आहे त्या परिज्ञाताला त्या ठिकाणी तो काय करतो, आदेश करतो की अशा प्रकारे कर, तशा प्रकारे कर. ते असणारं लक्षण म्हणजे चोदना. चोदना म्हणजे क्रियेचे प्रवर्तक वचनन असे शाबर भाष्यानुसार महेश शाबर भाष्य यांनी या ठिकाणी आणलं. चोदना म्हणजे क्रियेचे प्रवर्तक वचनन असा शाबर भाष्यानुसार अर्थ स्वीकारून ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता असे तीन कर्म प्रवर्तक आहेत. आणि म्हणजे अशा प्रकारचे तिघ जण जे आहेत हे तिघही काय कर्माचे प्रवर्तक या ठिकाणी सांगितले आहे. कोणत्याही कर्माचा जरी आरंभ झाला तरी त्याग, स्वीकार आणि उपेक्षा यापैकी कोणत्या तरी उद्देशाने तो होत असतो. आणि म्हणजे अशा ठिकाणी आपण जरी कर्म करायला आरंभ केलं, आता या तिघांच्या द्वारे, कोणाकोणाच्या द्वारे, ज्ञानम, ज्ञेय, परिज्ञाता या तिघांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चोदना म्हणजे त्या अनुषंगाने हे असं कर, या अनुषंगाने ज्यावेळेस कर्म करायला तो आरंभ करेल त्यावेळेस पुढे काय होईल, मग पुढे सांगतात कोणत्याही कर्माचा त्याने आरंभ केला. मग कर्माचा आरंभ केल्यावर काय होतं, त्याच्यामध्ये काय काय तीन गोष्टी पुन्हा होतात. त्या तीन गोष्टी कोणत्या, एक तर त्याग, स्वीकार, आता उपेक्षा. कर्माचा एक तर आपण त्याग तरी करतो, अथवा काय करतो त्याचा स्वीकार तरी करतो, अथवा त्याची उपेक्षा तरी करतो. म्हणजे कर्म करत असताना सुद्धा आम्ही काय करतो, पुन्हा या तीन कॅटेगरीमध्ये त्या कर्माला विभक्त करतो. कोणकोणत्या त्या तीन कॅटेगरी, एक तर त्याग करतो, हे मला करायचं नाही,
नंतर स्वीकार, हे असं केलंच पाहिजे, नंतर उपेक्षा, जाऊ दे ना, त्याला काय करायचं ते करू दे. अशा प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये जातात. पुन्हा आपण काय करतो, त्याला विभाजन करतो. ते कोणत्याही कर्माचा जरी आरंभ झाला, म्हणजे या तिघांच्या द्वारे कर्माचा आरंभ केल्यानंतर पुन्हा ते कर्म त्याग, स्वीकार आणि उपेक्षा, सगळंच का अगदी मनापासून करत नाही, काय काय बाबा करायचं म्हणून करतो, काय ते उपेक्षित भावाने करतो, आणि काय काय त्यागाच्या अनुषंगाने, जाऊ दे आता एवढं झालं की बस, आता जाऊ दे, त्यांनी सांगितलंय ना म्हणून करायचं, अशा भावनेने करत असतो. आणि म्हणून त्याग, स्वीकार आणि उपेक्षा यापैकी कोणत्या तरी उद्देशाने तो होत असतो. अशा रीतीने होणारा कोणत्याही कर्माचा आरंभ ज्ञान, नेय आणि ज्ञाता या तिघांच्या संयोगानेच होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही कर्माचा आरंभ जर करायचा असेल तर त्याला मूलभूत हे 3 घटक आहेत, ज्ञान, नेय आणि परिज्ञाता, तेच सांगितलं. आणि म्हणून कोणत्याही कर्माचा आरंभ ज्ञान, नेय आणि ज्ञाता या तिघांच्या संयोगाने, हे तिघं जेव्हा एकत्र येतील त्याच वेळेस याच्यामधला एक जरी नसला तरी कर्माचा आरंभ होणार नाही. म्हणून या तिघांचं एकत्रितपणे येणं फार महत्त्वाचं. ते सांगण्याकरिता मग त्या ठिकाणी ज्ञान आहे, नेय आहे, परंतु जाणणाराच नसेल तरी उपयोग नाही. जाणणारा आहे, ज्ञान आहे, पण विषय नसेल तरी उपयोग नाही. नेय आहे, परिज्ञाता आहे, ज्ञानच नसेल तरी उपयोग नाही. म्हणजे तिघही घटक ज्यावेळेस एकत्रित येतील त्याच वेळेस त्या वस्तूचं काय होणार आहे, यथार्थ ज्ञान आम्हाला होणार आहे. आणि त्या अनुषंगाने तो असणारा परिज्ञाता कर्माला आरंभ करणारा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कोणत्याही कर्माचा आरंभ ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या तिघांच्या संयोगानेच होत असतो. आणि म्हणून ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही कर्माचे प्रवर्तक असल्यामुळे अधिष्ठान, कर्ता, करण, पृथक चेष्टा आणि दैव या 5 करणांनी जो कर्म पार पडत असते ते काय, वाचा, मन या भेदेने, काय वाचा मन या भेदाने ज्याचे 3 वर्ग होत असतात ते कर्म मुख्यतः करण, कर्म आणि कर्ता काय या 3 कारकावर अवलंबून असते, असे उत्तरार्धात सांगितले. म्हणून कुठलंही कर्म करत असताना, आता त्या ठिकाणी कर्म करत असताना पुन्हा मागचा श्लोक त्या ठिकाणी घेतला, कोणता, अधिष्ठानम, म्हणजे हे तिघही ज्यावेळेस कर्म करत असतात त्याच वेळेस काय होतं, ज्ञान, नेय आणि ज्ञाता त्याच्याद्वारे कर्म आरंभ केलं. मग ते कर्म करत असताना कर्माचे प्रवर्तक असल्यामुळे त्यानंतर काय होतं, अधिष्ठान, कर्ता, करण, पृथक चेष्टा आणि दैव, दैवम चैवात्र पंचमम हा जो मागे श्लोक आला त्या श्लोकाच्या अनुषंगाने काय होतं, हे 5 कारणांनी जे कर्म पार पाडत असते हे 5 जणांसाठी अपेक्षित आहे. हे मग त्यानंतर या तिघांच्या अनुषंगाने हे 3 आणि हे 5च्या अनुषंगाने ज्यावेळेस ते कर्म पार पडत असतं त्यावेळेस पुन्हा काय झालं, त्याचं कायिक, वाचिक, मानसिक भेदेनं हे सुद्धा मागे झालं मागच्या पाठामध्ये. पुन्हा कायिक स्तरावर काय करतो, काही मानसिक स्तरावर करतो, काही वाचिक स्तरावर करतो, पुन्हा कायिक, वाचिक, मन या भेदेनं ज्याचे पुन्हा काय 3 वर्ग पुन्हा पडतात. त्या कर्माचे जे कर्म आरंभ केलंय ते कायिक, वाचिक, मानसिक या 3 स्तरावर पुन्हा तो करतो. याचं व्याख्यान विशेष मागच्या पाठात झालं. वर्ग होत असतात ते कर्म मुख्यतः करण, कर्म व कर्ता या 3 कारकावर अवलंबून असते असे उत्तरार्धात सांगितले. ज्याच्या योगाने क्रिया केली जाते ते करण. करण म्हणजे कोण, ज्याच्या योगाने, इंद्रिय ज्याच्या योगाने काय एखादी क्रिया केली जाते त्याला आपण करण असं म्हणतो. मग करण किती प्रकारची आहेत, करण 2 प्रकारचे सांगितले अलग लक्षात. करण 2 प्रकारचे कोणते, एक बाह्य करण आणि एक अभ्यंतर. बाह्य म्हणजे बाह्य आणि अभ्यंतर म्हणजे आतील. श्रोत्रादी ही बाह्य, श्रोत्रम चक्षु, श्रोत्रम त्वक चक्षु हे सगळी जे आहे पंच बाह्य कर्मेंद्रिय अथवा पंच ज्ञानेंद्रिय ही काय आहेत, ही सगळी बाह्य करणे आहेत. आणि बुद्धी आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतस्थ करणं. या ठिकाणी असणारे पंच ज्ञानेंद्रिय श्रोत्रम त्वक चक्षु रसनाघ्राण, वाक, पाणीपाद, पायुपस्थ हे कर्मेंद्रिय आणि श्रोत्रादी असणारे पंच ज्ञानेंद्रिय ही जी आहेत ही काय, ही बाह्य करणं सांगितले. त्यानंतर बुद्धीमध्ये जे असणारे बुद्धी म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि त्या ठिकाणी असणारे अहमवृत्ती जी आहे ही सगळी काय, बुद्धी आदी ही अंतस्थ करणे आहेत. अलग लक्षात, हे बाह्य करणं आणि ही अंतस्थ करणं. पुन्हा त्याच्यामध्ये 2 विभाग केले. कर्त्याला ते अत्यंत इष्ट असते व त्याची क्रिया ज्याच्यावर मुख्य घडत असते ते कर्म. कर्म कशाला म्हणतात, तर कर्म त्यालाच आपण म्हणतो. हे सगळ्या करणांच्या द्वारे
मग काय होतं, या सगळ्या कारणांच्या द्वारे कर्त्याला जे इष्ट असते, जे अपेक्षित आहे मला हे करायचं आहे ते करता ठरवतो. अनेक जरी कर्म हे पडलंय ते पडलंय असं करायचं, त्यातलं काय करतं, त्यातलं काय करायचंय हे कोण ठरवतं, हा कर्ता ठरवतो. म्हणून कर्त्याला जे इष्ट असते व त्याची क्रिया ज्याच्यावर मुख्य घडत असते ते कर्म, आणि त्या अनुषंगाने कर्त्याला जे इष्ट अपेक्षित आहे त्या अनुषंगाने ज्याची काय क्रिया घडत असते त्याला काय म्हणतो आपण, त्या अनुषंगाने कर्त्याला इष्ट असणार जे कार्य ते कर्म, आणि त्याला कर्म होय. नंतर अविद्येमुळे उपाधी धर्माने युक्त व करणांचे व्यापार सुरू करणारा जो तो कर्ता. मग कर्ता कोण, मग कर्ताची करणाची व्याख्या झाली, आता कर्त्याची व्याख्या केली. अविद्येमुळे उपाधी धर्माने युक्त, अविद्येमुळे उपाधी धर्माने म्हणजे या ठिकाणी शरीराच्या असणार कार्यक्रम संघात शरीराच्या अनुषंगाने युक्त व करणांचा व्यापार सुरू करणारा जो, आणि त्या अनुषंगाने हे जे आत्ता जे सांगितले पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मनबुद्धी अहंकार या करणांचा काय करतो, जो व्यापार सुरू करणारा, ह्या सगळ्यांना आज्ञा देणारा, थोडक्यात ते आता असं करायचंय ते तसं करायचंय, हा आज्ञा देणारा जो आहे, हा आज्ञा देणारा तो कर्ता. तो कोण झाला, कर्ता. याप्रमाणे 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. संग्रहते अस्मिती संग्रह, यात संग्रह केला जातो म्हणून संग्रह. कर्मांचा जो संग्रह तो कर्मसंग्रह, कारण या करणादी 3 कारकांमध्ये कर्मनित्य संबंध असते. हे 3 जे कारक आहेत, करणम कर्म करते, अलग लक्षात. एक करण म्हणजे इंद्रिय, आता सांगितल्याप्रमाणे कर्म म्हणजे जे काय करायचं आणि त्याला प्रेरित करणारा तो कर्ता, अलग लक्षात. या तिन्ही जे आहेत काय म्हणूनच ते सांगितलं, कारण या करणादी 3 कारकांमध्ये कर्माचा नित्य संबंध असतो. त्यामुळे कर्म, करण आणि कर्ता असे 3 प्रकारच्याला काय सांगितलं, कर्म संग्रह असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठल्याही कर्म करण्यासाठी जशीवरचे 3 जे आहेत हे मुख्य अपेक्षित आहेत, आणि त्याच्यानंतर ते प्रेरित करण्यासाठी हे जरी असले तरी त्यांच्या खाली त्यांच्या माध्यमातून कार्य करणारे हे 3 करणम कर्म आणि कर्ता या तिघांची ज्या ठिकाणी नियुक्ती होती त्यावेळी काय ते कर्माला त्या ठिकाणी आरंभ होतो. मग पुढे काय होतो, कर्माला आरंभ झाल्यानंतर ते जे कर्म आहे ते पुन्हा 3 भागामध्ये विभक्त केलं जातं. तेच या ठिकाणी पुन्हा 19व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. अथ इदानीं क्रियाकारक फलानां सर्वेषां गुणात्मत्वात् सत्व रज तमः गुणभेदतः त्रिविधा भेद वक्तव्य इथे आरभ्यते. ज्ञानाधिकांचा प्रस्ताव करून आता सांगितलं. पुढं इथे 18व्या अध्यायामध्ये पहिली पंक्ती असणार, ज्ञानम नेयम परिज्ञाता. हे जे आहे त्या अनुषंगाने ज्ञानाधिकांचा प्रस्ताव करून आता त्या ज्ञानाधिकांचे अवांतर भेद जाणण्याची अपेक्षा. आता त्या सगळ्याचा अवांतर भेद पुन्हा त्याच्यामध्ये असणार, जसं वरच्याचा अवांतर भेद करणम कर्म करते ती, त्यानंतर पुन्हा अवांतर भेद काय आहे तर पुन्हा अवांतर भेद जाणण्याकरिता ज्ञानाधिकांचा प्रस्ताव करून आता त्या ज्ञानाधिकांचा अवांतर भेद जाणण्याची अपेक्षा झाली असता सर्व क्रियाकारक फल यांना गुणात्मत्व असल्यामुळे सत्वरजतम या 3 गुणांमुळे क्रियाधिकांचाही त्रिविध भेद सांगावा म्हणून आरंभ केला. म्हणून या कुठल्याही प्रकारची असणारी जी क्रिया अथवा कर्म जे आहे, कर्म किती प्रकारामध्ये विभक्त होतं, हे कर्म 3 प्रकारामध्ये पुन्हा विभक्त होतं, सात्विक, राजसिक आणि तामसिक. म्हणून त्याचा असणारा विस्तार या ठिकाणी व्हावा म्हणून पुढच्या श्लोकाला या ठिकाणी आरंभ केला. मग ते काय सांगतात 19व्या श्लोकामधून, ज्ञानम कर्म जगरताच त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणुतान्यपि. काय सांगतात, गुणसंख्याने म्हणजे काय, गुणांची गणना ज्यात केलेली आहे त्या कपिलांच्या सांख्यशास्त्र, कपिल मुनींचं असणारं सांख्यशास्त्र, त्या सांख्यशास्त्रामध्ये 3 गुणांची काय त्या ठिकाणी काय केलेली आहे, ते गणना केलेली आहे. अथवा 3 प्रकारचे हे कर्म जे आहेत किंवा 3 प्रकारचे हे गुण जे आहेत ज्या शास्त्रामध्ये लिखाण केलेलं आहे ते म्हणजे कपिल मुनी प्रेरित सांख्यशास्त्र. तेच सांगितलं, गुणांची गणना ज्यामध्ये केलेली आहे त्या कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रामध्ये काय ज्ञान, क्रिया आणि कर्ता हे जे आहे यांना काय गुणभेदत हा या क्रियांचा कर्ता म्हणजे सत्वादी गुणाच्या भेदेने
हे तीन जे आहे ज्यांना पुन्हा डिवायडेशन केलं, सत्व, रज आणि तम, या तीन गुणभेदाने काय केलं, तीन प्रकारे पुन्हा सांगितले जातात. त्यांना काय कर, यथावत तान शृणू, आणि म्हणा अशा प्रकारे ते कशा प्रकारे तीन प्रकारची म्हणजे कर्म तीन प्रकारे पुन्हा कशा प्रकारे विभक्त होतात हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा त्यांनी केलेला आहे 19व्या श्लोकाच्या माध्यमातून. याच्या पुढे यद्यपि अज्ञान अवस्थेमध्ये जरी तो कर्म करत असला तरी सुद्धा ती असणारी अज्ञान अवस्थेतील कर्म पुन्हा हे सगळं सांगितलं, ज्ञानम नेयम परिणाता करणम कर्म करते ते सांगून सुद्धा तो करत असणार पुन्हा ते कर्म या सगळ्यांच्या द्वारे अज्ञानी जे काही कर्म करत आहे ते कर्म पुन्हा तीन विभागामध्ये म्हणजे कोणकोणतं, सात्विक, राजसिक आणि तामसिक, या तीन गुणामध्ये पुन्हा त्याचं काय केलं या ठिकाणी त्यांनी डिवायडेशन पुन्हा केलं. ते तीन प्रकारे या ठिकाणी ऐक सांगण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहेत. ज्ञानमिति ज्ञानम कर्म च क्रियन्म क्रिया न कारकम परिभाषकम ईप्सितमं कर्म कर्ता च निवर्तकः क्रियाणां त्रिधा एव अवधारणम गुणव्यतिरिक्त जात्यंतर अभाव प्रदर्शनार्थम गुणभेदतः सत्वादिभेदेन इत्यतः प्रोच्यते कथ्यते गुणसंख्याने कापीले शास्त्रे तदपि गुणसंख्यान शास्त्रम गुणभोक्तृविषये प्रमाणम एव परमार्थ ब्रह्म एकत्व विषय यद्यपि निरुध्यते तथापि ते हि कपिलाः गुण 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 गौण व्यापार रूपते अभियुक्ताः इति तच्छास्त्रमपि वक्ष्यमानार्थं स्तुत्यत्वेन उपादीयते इति न विरोधः. यथावत् यथा न्यायं यथा शास्त्रं शृणु तान् अपि ज्ञानादीन् तद्भेदजातीनि गुणभेदकृतानि शृणु वक्ष्यमाने अर्थे मनस्समाधिं कुरु इत्यर्थः. म्हणजेच काय, ज्ञान म्हणजे ज्याच्या योगाने समजले जातं, म्हणजे आता जे मागं व्याख्या गेली तेच व्याख्या आता पुन्हा त्याच्यामध्ये विशेष काय बदल केलेला नाही. ज्ञान म्हणजे ज्याच्या योगाने समजले जाते ते ज्ञान. कर्म म्हणजे क्रिया, कर्म या शब्दाचा अर्थ क्रिया एवढंच घ्यायचं, बाकी काही घ्यायचं नाही. ईप्सितम म्हणून सांगितलेल्या व्याकरणातील पारिभाषिक कारक या ठिकाणी कर्मशब्दाने विवक्षित नाही. आता हे सगळं काय टेक्निकली भाषा, अलग लक्षात, विषय एकच त्यांना सांगितला आहे. कर्म जो आहे अज्ञान अवस्थेत त्या सगळ्याचा सारासार विचार येतो काय येतो, टेक्निकली भाषा कधी कधी एकदम अवघड पडते. म्हणजे आता सगळी या ठिकाणी काय झालं, हे सगळे आता ह्या श्लोकाच्या हे सगळे चाललेत ते आपले श्लोक म्हणजे कधी 13व्या 14व्या श्लोकापासून जे आपण आरंभ केला हे सगळी आता टेक्निकली भाषा याच्यामध्ये येते. त्यामध्ये सांगणं जरा कसं होतं, क्लिष्ट होतं. विषय एकच आहे. काय विषय, तो ज्या ठिकाणी अज्ञान अवस्थेमध्ये जो अज्ञानी आहे तो जो कर्म करत आहे ते कर्म तीन प्रकारे या ठिकाणी निर्माण होते. प्रत्येक त्या कर्मासाठी हे तिघजण अपेक्षित आहे, ज्ञान, नैय, परिज्ञाता. आणि अपेक्षित झाल्यानंतर हे आल्यानंतर जे करणम कर्म करता यांच्याद्वारे तो जे कार्य करतो किंवा तो जे कर्म करतो ते कर्म पुन्हा सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन विभागामध्ये त्याला काय होतं, पुन्हा ते तीन विभागामध्ये विभाज्य होतं हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्याच्याकरता ही सगळी काय टेक्निकली या ठिकाणी भाषा यांनी सांगितले. त्यामुळे कसं ते पटकन तुमच्या बुद्धिपटलावर अलग लक्षात आता तुमच्या येईल. कारण तुम्ही आता हे बरंच ऐकल्यामुळे नवीन कोणी असेल तर त्याच्या बुद्धिपटलावर हा विषय लगेच बसणार नाही. आणि सगळं कसं टेक्निकली विषय इथे बोलायला लागते, सोडून विषय चालत नाही. तेच सांगितलं. आता काय भाषे कर्म येतं, कर्म म्हणजे क्रिया. मग पुन्हा आता त्यांनी व्याख्येमध्ये काय सांगितलं, ईप्सितम कर्म हा श्रिता सवेद ही कर्माची भाषा आहे, व्याकरणाची भाषा. म्हणून सांगितलं ईप्सितम म्हणून सांगितलेले व्याकरणातील पारिभाषिक कारक या ठिकाणी कर्मशब्दाने विवक्षित नाही. ईप्सितम कर्म ही कर्मशब्दाची व्याख्या तिथे केली व्याकरणशास्त्रामध्ये. परंतु ईप्सितम कर्म ही जी व्याकरणशास्त्रामधली भाषा आहे ही भाषा या ठिकाणी आम्हाला अपेक्षित नाही. मग कर्म म्हणजे क्रिया, ज्या अपेक्षित आहे ती क्रिया म्हणजेच कर्म, बस विषय संपला. पुढे बाकी काहीतरी त्याला अपेक्षित आहे असं काय नाही. ज्ञान म्हणजे ज्याच्या योगाने समजलं जातं ते ज्ञान, कर्म म्हणजे क्रिया, त्यानंतर कर्ता म्हणजे कर्म करणारा. कर्ता म्हणजे कोण, मग कर्ता म्हणजे कर्म करणारा कर्ता, बस. परत त्याच्यासाठी आणखी काही दुसरी काय टेक्निकली भाषा करायची गरज नाही. कर्ता म्हणजे कर्म करणारा. त्रिदैव म्हणजे त्रिदैव म्हणजे तीन प्रकारांनी येथील अवधारय गुणाहून भिन्न जाती नाही हे दाखवण्याकरता. आणि हे सगळे जे आहेत हे काय, हे तीन प्रकारेच कोण ज्ञान,
कर्म आणि कर्ता हे जे आहेत कुठलंही कर्म करण्यासाठी अपेक्षित असणारे प्रमुख, त्यांना काय केलं, हे सगळेच्या सगळे त्रिदैव म्हणजे 3 प्रकारांनीच काय येथील अवधारय म्हणजे काय गुणांहून भिन्न जातीनं या 3 गुणापेक्षा सात्विक राजसिक तामसिक या 3 गुणांहून भिन्न अजून कोणतीच चौथी जाती या ठिकाणी सांगितलेली नाही हे सांगण्याकरता गुणभेदता म्हणजे सत्वादी गुणांच्या काय सत्वादी गुणांच्या भेदाने असा भावार्थ हा. म्हणजे सत्वादी जे गुण आहे, सत्वादी म्हणजे सत्व रजतम या 3 कॅटेगरीमध्येच हे तिघांना बसवणार. त्याच्या व्यतिरिक्त चौथी कॅटेगरी इथे शास्त्राने आम्हाला सांगितलेली नाही. भावार्थ प्रोच्यते गुणसंख्याने, हे कोणी सांगितलं, गुणसंख्याने. संख्यामध्ये सांख्यशास्त्रामध्ये, सांख्यशास्त्र कोणा प्रणीत आहे, कपिल मुनी प्रणीत सांख्यशास्त्र आहे. मग काय प्रोच्यते गुणसंख्याने म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये कथन केलेले आहे. काय कथन केलेलं आहे सांख्यशास्त्रामध्ये, सांख्यशास्त्रामध्ये सत्व रज तम या गुणांच्या भिन्न भिन्न कार्यांचे सांख्याने म्हणजे प्रतिपादन सांख्यशास्त्रामध्ये केलेले असल्यामुळे हे सगळे जे काय आहे, हा सगळा विषय जो आहे हा पुढे गेलाय प्रेरित, हा सांख्यशास्त्रामध्ये गेला. म्हणजे वेदांत शिकताना त्याची पण अपेक्षा पडते कधी कधी. तेच या ठिकाणी आता सांगितलं. सांख्य न्याय सगळे आहे, पूर्वमीमांसामध्ये ज्या आहे, अर्थसंग्रह वगैरे हे जे काय ग्रंथ आहे, सगळ्यांच्या अपेक्षा या ठिकाणी पाहिजे. थोडं थोडं त्याचं ज्ञान अपेक्षित या ठिकाणी आहे, तरच त्या परिपूर्ण वेदांताची प्रक्रिया ज्ञान त्याला जाणून तो घेऊ शकतो. मग तेच सांगितलं या ठिकाणी. काय म्हणतात, सत्व रज आणि तम हा जो विषय आहे, हा विषय कोणाचा आहे, हा सांख्यशास्त्राचा विषय या ठिकाणी सांगितलं. तेच सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला. सत्व रज व तम या गुणांच्या भिन्न भिन्न कार्यांचे सांख्यान म्हणजे प्रतिपादन सांख्यशास्त्रामध्ये केलेले असल्यामुळे त्या शास्त्राला उद्देशून या ठिकाणी गुणसंख्याने हा जो या श्लोकामध्ये जो आलेला आहे शब्द या ठिकाणी कुठे आलाय, प्रोच्यते गुणसंख्याने. प्रोच्यते म्हणजे सांगितलं. कोणी सांगितलं, गुणसंख्याने. गुणसंख्याने म्हणजे सांख्ययोगामध्ये. काय सांगितलं सांख्ययोगामध्ये, ते सगळं काय त्रिविध गुणभेदतः. कोण, ज्ञानम कर्म च कर्ता च, ज्ञान कर्म कर्ता हे 3 प्रकारे त्यांना विभक्त केलं. हे 3 प्रकारे विभक्त केलं हे कोणी सांगितलं, हे प्रोच्यते गुणसंख्याने म्हणजे सगळं सांख्यशास्त्राच्या अनुषंगाने या ठिकाणी काय केलं, सांगितले गेले. ते सगळं काय त्या सांख्ययोगाच्या अनुषंगाने जे सांगितलं गेलेलं आहे ते सर्वच सर्व मी तुला आता या ठिकाणी सांगतो. ते सगळंच्या सगळं त्याप्रमाणे म्हणजे सांख्यशास्त्राप्रमाणे जे यांचं डिवायडेशन केलेलं आहे, कोणाचं, ज्ञान कर्म कर्ता याचं 3 विभागामध्ये, ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर. हे सारासार आता याचा विषय आला. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं, मग गुणसंख्याने म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये ज्ञान क्रिया आणि कर्म ही सत्व रज तम या भेदेने 3 प्रकारची सांगितलेली आहे. बस एवढंच सांगायचं. त्याच्यासारखी एवढी सगळी या 2 श्लोकांमध्ये सगळी असणारी टेक्निकली भाषा या ठिकाणी वापर. अलग लक्षात काय काय सांगितलं, ते काय सांगायचं यांना, फक्त ज्ञान क्रिया आणि कर्ता हे जे 3 आहेत, हे 3 काय, सत्व रज 3 तम हे 3 जे गुण आहेत, त्या 3 गुणाच्या भेदाने हे सगळे जे आहे 3 प्रकारे सांगितले गेले. ते तू आता जाणून घे. मग काय, गुण व भोक्ता याविषयी संबंधाने सांख्यशास्त्रे प्रमाणच आहे. गुण आणि भोक्ता याविषयी आम्हाला काय सांख्यशास्त्र प्रमाणभूत आम्ही मानतो. अलग अलग गुण व भोक्ता या विषया संबंधाने सांख्यशास्त्रे प्रमाणच आहे. सांख्य यद्यपि वेदांताच्या विरुद्ध जरी असलं तरी या गुण आणि भोक्ताच्या अनुषंगाने कुठे कुठे त्या तर्काचा असणारा विषय आम्हाला अपेक्षित आहे. यत्र यत्र धूमः तत्र तवन्निः हे गुणी सांगितलं, हे सांख्यशास्त्राचं होतं, पण आम्हाला अपेक्षित आहे. त्यातनं काय सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी धूर निघतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. अशा प्रकारे काय काय अपेक्षित जे विषय आहेत ते वेदांत शास्त्राची प्रक्रिया सोडवण्याकरिता
अपेक्षित असल्यामुळे त्याला आम्ही काही काही ठिकाणी ग्रहण केलं जातं. तेच सांगितलं या ठिकाणी. काय सांगितलं? गुण व भोक्ता या विषयासंबंधाने सांख्यशास्त्र ही प्रमाणच आहे. जीवात्मा, परंतु काय, जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यासंबंधाने जरी सांख्यशास्त्र आणि वेदांतशास्त्रामध्ये विरुद्ध असले, यद्यपि जीवात्मा आणि परमात्माच्या व्याख्याच्या अनुषंगाने किंचित तिथं भिन्नता आहे. यांच्या असणारी व्याख्या भिन्न आणि वेदांतशास्त्राची असणारी व्याख्या भिन्न आहे. पण तेच सांगितलं, यद्यपि जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यासंबंधाने जरी सांख्यशास्त्र वेदांतशास्त्राच्या विरुद्ध आहे, ते वेदांतशास्त्राच्या अनुषंगाने नाही आहे, तर या जीवात्मा परमात्म्याच्या विषयी त्याची असणारी व्याख्या ती वेदांतशास्त्राच्या विरोधातली आहे. आणि तेच वेदांतशास्त्राच्या विरुद्ध असले तरी सुद्धा कपिल मुनींचे अनुयायी, तरी सुद्धा वेदांत विरुद्ध जरी असली तरी सुद्धा कपिल मुनींचे अनुयायी गुण आणि विचारांमध्ये आणि गुणांचे व्यापार निरूपण करण्यामध्ये निपुण असल्यामुळे आणि त्यांचे असणारे कोण, कपिल मुनींचे असणारे जे अनुयायी आहेत त्यांनी काय, हा गुणांचा असणार कोण, हे सात्विक राजसिक तीन तामसिक असणाऱ्या सगळ्या गुणांचा यथावत विचार केल्यामुळे त्यामुळे अनुयायी गुणविचारांमध्ये व गुणांचे व्यापार निरूपण करण्यामध्ये काय निपुण असल्यामुळे त्यांचे शास्त्रे पुढे सांगितलेल्या विषयांच्या प्रशंसेसाठी या ठिकाणी घेतलेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांचं सांख्यशास्त्र या ठिकाणी सात्विक राजसिक तामसिक या तीन गुणांचा आता विचार या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. त्याचा यथावत विचार व्हावा त्याकरिता म्हणून यद्यपि वेदांत विचाराच्या विरुद्ध असलं तरी गुण विचारांमध्ये ते काय आहे, गुण विचारांमध्ये त्यांचे अनुयायी काय आहे, अत्यंत निरूपण करण्यामध्ये निपुण असल्यामुळे ते सांख्यशास्त्र या ठिकाणी आम्ही ग्रहण केलेलं आहे असं सांगण्याचा प्रशंसा. म्हणूनच ते सांगितलं काय, निरूपण करण्याकरता निपुण असल्यामुळे ते सांगितलं. जरी काय आता पुन्हा जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यासंबंधाने जरी सांख्यशास्त्र आणि वेदांतशास्त्राच्या विरुद्ध असले तरी कपिल मुनींचे अनुयायी गुणविचारांमध्ये आणि गुणांचा व्यापार निरूपण करण्यामध्ये निपुण असल्यामुळे त्यांचे शास्त्रे पुढे सांगितलेल्या विषयांच्या प्रशंसेकरता या ठिकाणी घेतलेले आहे. तेव्हा वेदांतशास्त्रामध्ये सांख्यशास्त्राचे प्रमाण घेतले आहे, हा विरोध नव्हे. वेदांतशास्त्राचं विरोधी शास्त्र सांख्य असल्यामुळे ते इथं कशाला घेतलं, पण तो विरोध नाही. तिथं आम्हाला आता या ठिकाणी सात्विक राजसिक तामसिक एवढ्या गुणाच्या अनुषंगाने जो विषय अपेक्षित आम्हाला सिद्ध करून घ्यायचा आहे त्याच्याकरता त्यांचं आम्ही प्रमाण त्या ठिकाणी, कारण ते त्याच्यामध्ये निपुण आहेत, पण त्यांचं प्रमाण आम्ही या ठिकाणी घेतलं. आता हा सगळा जो आहे विषय हा अगदी बुद्धीच्या पुढचा विषय, म्हणजे खरोखरच अगदी जे याच्यामध्ये उतरलेले आहेत त्यांच्याकरता हा अतिशय बारीक आणि सूक्ष्म विषय या ठिकाणी हा घेतलेला आहे किंवा सांगितलेला आहे त्यांनी. आणि म्हणून अशा प्रकारे तेव्हा वेदांतशास्त्रामध्ये सांख्यशास्त्राचं प्रमाण घेतलेलं आहे, हा विरोध नाही. सत्वादिगुण वेदाने अनेक प्रकारची झालेली ज्ञानाधिकातू यथाशास्त्र ऐकान, म्हणून अशा प्रकारे सत्वादी गुणांच्या भेदेने सत्वादिगुण वेदाने अनेक प्रकारची झालेली ज्ञानाधिका तू यथाशास्त्र ज्ञानादिगुण ज्ञान कर्म आणि कर्म त्या अनुषंगाने जे काय तिथे सांगितलेलं आहे ते सगळंच्या सगळं ज्ञान क्रिया करता हे जे काय सांगितलेलं आहे ते सत्वादिगुण वेदाने अनेक प्रकारे जे काय सांगितलेलं आहे ते यथाशास्त्र ऐक सार पुढे जो मी सांगितलं आहे तो तू सगळं ऐक. म्हणजे अशा प्रकारे हे जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे काय, ज्ञानज्ञेय परिज्ञाता ज्ञानम कर्मच करताच, हे जे आहे सगळे तिन्ही ज्ञान कर्म आणि कर्ता ते तिघही जण काय त्रिवैध गुणभेदता सत्वादिगुण जे भेदेने या तिघांचा असणारं पुन्हा डिवायडेशन या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते